ठरलं आणि लग्न ठरल्याच्या नंतर तो ओट्यावर बसलेला होता, दुकानावरती विमल खात बसला होता तो. तर त्याला मित्रांनी विचारलं की बाळा, अरे तुझं लग्न ठरलं आणि तू टेन्शनमध्ये काय? म्हणे भलतं टेन्शन आहे म्हणे महाराज. म्हणतं अरे जास्त न ठरच नाही त्या टेन्शन माय, तू का बा टेन्शन माय? म्हणे भलतं टेन्शन आहे म्हणे महाराज. म्हटलं टेन्शन काय? टेन्शन घेण्याची बी एक लायकी असते, टेन्शन बी कुठल्या गोष्टीचं घ्यावं याची बी एक पात्रता आहे बरं का. त्याचा अर्धा तास डोका घालला की दादा नेमकं टेन्शन कशाचं आहे? तो म्हणे महाराज काल रात्री सासरवाडीहून फोन आला, म्हणतं मग कोरोना पिरियड आहे म्हणे, अत्यंत कमी लोकांना बोलवलंय. अरे म्हटलं मग चांगली गोष्ट आहे म्हणे. चांगली गोष्ट आहे म्हणे महाराज, पण टेन्शन अशी मना घरना मला लई जातच का नाही म्हणे. अरे का टेन्शन देवानी बात आहे का? यानं ते नाही करेल बरं, अहो तिनं आयुष्य बिघडता की. म्हणजे टेन्शन आपण कशाचं घेतो याचं बी तर काही थारावर असलं पाहिजे. अरे जे होईल ते होणार आहे. लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा, जो होगा. जे होणार आहे ते होणार आहे, जे झालं आपल्या हातात नाही, जे होणार आहे ते आपल्याला माहिती नाही. मग वर्तमानात आनंदाने जगा ना. फार मोठं टेन्शन घेऊन जगण्यात काय मजा आहे? अरे इतुशी तर जिंदगी आहे, किती आहे इतुसी, आणि इतक्याच्या जिंदगीमध्ये बी टेन्शन बेन्शन घेता. अरे टेन्शन बेन्शन घ्यायचं नाही, आनंदात जगायचं. ज्या दिवशी त्याचं बोलून आलं त्या दिवशी हसत त्याच्यासोबत जायचं, काळजी बिळजी करायची. जो दिवस आला तो आपला म्हणून जगता आला पाहिजे, तेव्हा खऱ्या भक्तीचा अर्थ माणसाला कळत असतो. ठीक आहे महाराज, म्हणून हिची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी. देवा मला जन्माला घाल, मला तुझ्या चरणाजवळ राहू दे, आणि देवा फक्त एकच विनंती आहे, माझ्या आयुष्यात माझी पंढरीची वारी चुकता कामा. पण वारीचा सुद्धा एक नियम आहे बरं का. काही लोक म्हणतात महाराज मी 5 वर्ष पंढरपुरी पायदल गेलो. आम्हाला माहिती आहे तू आता बिन चप्पल ना जायचं आणि कोणती भरील आमले का माहित नाही का? चप्पलेच नाही. पंढरीच्या वारीला गेल्याच्या नंतर त्याचा एक नियम आहे. पंढरपूरला गेल्याच्या नंतर लवंग जरी खरेदी केली तरी वारीचं सर्व पुण्य क्षणात नाश होत असतं, क्षणात. आहे का कोणी असं की पंढरपूर गेला आणि त्याने काहीच घेतलं नाही विकत? शे का काहीच घेतलं नव्हतं बाबा? वा वा, यांना म्हणता खरे वारकरी. टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. यांना तुम्ही आता देखणार बी नाही, कोताया बी वाजडतच नाही तुम्ही. आपल्या भागामध्ये इतक्या लोकांमध्ये फक्त एक काका असे की त्यांनी पंढरपूरला गेल्याच्या नंतर काही घेतलं नाही. शिका काहीतरी. तुम्ही तर देवाची लाईन गेल्याच्या नंतर बघता, लाईन गोपाळपुऱ्यापर्यंत आहे का, तोपर्यंत आपण खरेदी वगैरे करून घेऊ. तसं इकडे भेटत नाही काही. फोटो तरी घेतील, घंट्या तरी घेतील, देव तरी घेतील, घोंगड्या तरी घेतील. तू राही जाय तर तू यूज नको तर दुकान लावतो. अरे पंढरपूरला गेल्याच्या नंतर खरा वारकरी कोणाला म्हणता माहितीये का? पावला परत ज्याच्या मुखात विठ्ठल आहे आणि पावला परत ज्याला विठ्ठलाची स्मृती आपल्या डोक्यामध्ये आहे, आणि जसा पांडुरंग परमात्मा डोळ्यासमोर दिसल्याबरोबर ज्याच्या डोळ्याला धारा लागल्या आणि आता ते पावलं सोडायची इच्छा होत नाही, तो खरा वारकरी. येतं लक्षामध्ये? असं कोणाला बी वारकरी नाही म्हणायचं. वारकऱ्याची इच्छा फार वेगळी आहे. आणि तसे तुकोबाराय होते. तुकोबाराने सांगितलं देवा मला फक्त जन्माला आल्याच्या नंतर तुझा दास बनव आणि तुझ्याजवळ मला वारीसाठी यावं. तुझं बघितल्याच्या नंतर काय माहिती आहे का, माऊली सुंदर वर्णन करतात. आपण सुरुवातीला रोज ऐकतो, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. देवाचा चेहरा बघितल्याच्या नंतर डोळ्यांना आनंद होतो, तो वारकरी. वारीत चालत असताना ज्याला नेहमी देवाचं चिंतन असतं तो वारकरी. आणि वारी करत असताना ज्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं पाप निर्माण होत नाही तो वारकरी. आणि तसा वारकरी देवा मला बनून ठेव. म्हणून पंढरीचा वारकरी वारी चुकोने दिहरी. ठीक आहे तुकोबार आहे, तुम्ही वारीला येण्याचं म्हणताय, पण एवढा वारीला येण्याचा आग्रह कशासाठी? तर देवा मी वारीला आलो पंढरपूरला का मला माझे संत मंडळी भेटता आणि त्यांच्यामध्ये आनंदाचा लोड निर्माण होतो. अभंगाचं 3रं चरण. संत सा
असं जर आम्ही वर म्हणायला गेलो ना आपले मरण पडी एखाद दिन इथलं वर म्हणतोस की आपले पेटीकडे बी तुम्ही म्हणता की बा मला जन्माला बी घाल तुझा वारकरी बी बनव आणि मला तिथं येऊ दे. कशासाठी येऊ दे? कारण तिथं संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. आम्ही संतांशी भेटू एकमेकांशी गप्पा मारू. आपल्यासारख्या पांचट गप्पा नसतात संतांच्या. आपल्या गप्पा वेगळ्याच असतात आहे की नाही. मी टीका करणार नाही तुमच्यावरती बरं का. टीका करायचं किडे पडून मरत असतो महाराज म्हणून टीका बिका करणार नाही मी. पण एकच सांगणं तुम्ही सगळ्या माझ्या माय बहिणी यार परमार्थ करण्याचं ढोंग करता येत नाही. कीर्तन ऐकत असाल परमार्थ करत असाल तर अंतकरणापासून असावं. कारण तुकोबऱ्यांचं एक प्रमाण आहे. तुका म्हणे नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा भावशुद्ध. थोडं करायचं पण असं एटीत करायचं. भारूड भरती करण्यामध्ये मजा नाही. तुम्ही समाजाला फसवू शकता तुम्ही शेजाऱ्यांना फसवू शकता पण तुम्ही देवाला फसवू शकत नाही. त्या देवाने तुमच्या परमार्थाला पोच पावती दिली पाहिजे. लोकांच्या नांदी लागायचे नाही. लोक कोणाला चांगलं म्हणता मला सांगा तुम्ही. लोकांनी शेतामातेला अग्निपरीक्षा द्यायला लावली का नाही मावशी? काही चुकी होती का शेतामातेची? काही चुकी होती? मग काही चुकी नसताना जर तिला अग्निपरीक्षा द्यावी लागत असेल मग आपल्याला जर लोकांनी नावं ठेवलं तर मग काय हरकत आहे? आणि आपल्याला नाव ठेवणार इतके ठिकाणावर आहेत का? म्हणून विचार करायचा. लोकांच्या नांदी लागायचं नाही. लोक आता सुद्धा ते युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे बरं का राकेश भाऊ. पता आहे ना आपको? शूटिंगच चालू आहे का दुसरा व्हिडिओ चालू आहे? हां त्यांचं हसणं फार गोड आहे बरं का. काही हसतच नाही बरं का. हसलं पाहिजे. हां फक्त ते हसायला बी एक लिमिटेशन असलं पाहिजे. नाही तर जटे हाटून आहे तरी बी हसतात लोक. आता ते प्रयत्न पुढे चालतात तरी बी सेल्फी लिहितात. तो मुर्द उठून दाखल लागे की अहो का बी सेल्फी लिहि राहणार. महिला वर्ग माफ करा मला. एखाद्या वेळेत जर अर्जंटली फोन आला की अमुक अमुक गावमा मरी घ्या बरोबर आणि समजा तात्काळ निघायचं राहिलं गाडीत बसण्याच्या जसे आहे तसे बसता का थोडं सौरी बट्टस गाडीमा? खरं सांगा सौरी कसं येतं ते काही भेटा तुम्ही मोतवर चाललात ना तर मुर्दा दाखवाय का तुम्ही? म्हणजे या शरीरावरती इतकी आसक्ती पण ती आसक्ती तुकोबाऱ्यांना नाही. तुकोबाऱ्यांचं एकच म्हणणं की बा एकदा संत सांगा मला. अरे देवा तू जे आज मला विरोध करतोय ना अरे तू सुद्धा वैकुंठामधून त्यांच्या सोहळ्यात नाचायला येतो. मला काय सांगतोय तू? काय सुंदर भजन आहे. ओ या सुखा कारणे देव वेळावला या सुखा याच्यासाठी संत संग मागतो आहे की या संत संगतीचा तुला सुद्धा हेवा वाटतो. तू सुद्धा वैकुंठामधून या संत संगतीमध्ये येण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मला सुद्धा संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. म्हणून सर्वांनी त्या देवाचं नामस्मरण करायचं. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई